नदी, ती वादळ, ती शांत सरिता, ती दिवा, ती मशाल, ती ज्वाला अमरिता. तिच्या अस्तित्वाला सलाम करूया आणि तिच्या कर्तृत्वाचा आपण सन्मान करूया. नमस्कार, मी यामिनी महामुणकर. झी 24 तासच्या महिला दिनी विशेष खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षक हो, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतायत हे नव्याने सांगण्यासारखी गोष्टच नाही आहे. पण ही प्रगती करत असताना प्रगतीपथावर अनेक संकटं त्यांच्यासमोर येतात, अनेक आव्हानं येतात आणि या आव्हानांना त्याच जिद्दीने आणि मेहनतीने सामोरं जातात. संकटं कशीही असू द्या, अगदी महिला त्यावर मात करण्यात यशस्वी राहतात. तर आज आपण दोन वेगळ्या क्षेत्रात मेहनत आणि एक प्रकारे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांसोबत चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत पल्लवी कुणाल पै सरमळकर, ज्या इव्हेंट क्षेत्रातील उद्योजिका आहेत. स्वागत आहे तुमचं पल्लवी मॅम. नमस्कार. नमस्कार. आणि आपल्यासोबत आहेत माधुरी रॉय, ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त IVF तज्ज्ञ आहेत. माधुरी मॅम, तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. थँक्यू नमस्कार. यामिनी. तर पहिल्यांदा आपण पल्लवी यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात. केवळ भारतापुरतं मर्यादित न राहता परदेशातील कॉर्पोरेट्स नव्हे तर इतर मोठमोठे इव्हेंट्स यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या त्या एक उद्योजिका आहेत. प्रत्येक ग्राहक समाधानी आणि आनंदी व्हावा असं काम सिल्वर इव्हेंट्स अँड कॉर्पोरेट गिफ्ट्स या कंपनीकडून केलं जातं. खूप कमी वयामध्ये पल्लवी यांनी या व्यवसायात पाऊल टाकलंय आणि गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यवसायात संघर्ष, परिश्रम, जिद्द, चिकाटी या गुणांच्या आधारावर आपलं नाव टिकून ठेवलंय. एकीकडे व्यवसाय तर दुसरीकडे त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण चेतना महाविद्यालयातून पूर्ण केलंय. कोणत्याही इव्हेंटचे एंड टू एंड मॅनेजमेंट करणारी आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी गिफ्ट्स पुरवठा करणारी सिल्वर कंपनीचा आज सिल्वरन ग्रुप झालेला आहे. ही कंपनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींकडे हॉस्पिटॅलिटी पुरवते. केवळ उद्योग व्यवसायातच नव्हे तर पल्लवी यांनी कोविडच्या काळात समाजसेवा देखील केलेली आहे. परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास हा यशाचा मंत्र असल्याचं पल्लवी मानतात. तर माधुरी रॉय यांच्याविषयी बोलायचं झालं तर माधुरी रॉय ह्या MD आणि भारतातील अग्रगण्य IVF आणि कन्सीव्ह IVFच्या संस्थापिका आहेत. 25 वर्षांहून अधिकचा अनुभव असून अत्याधुनिक तंत्र आणि सिद्ध पद्धतींद्वारे प्रजननच्या विविध आव्हानांना सामोरं जाण्याचं त्यांच्याकडे असाधारण असं कौशल्य आहे. डॉक्टर रॉय आणि IVFमधील त्यांच्या टीमने अनेक जोडप्यांचं पालकत्वाचं स्वप्न पूर्ण केलंय. माधुरी रॉय या प्रसिद्ध प्रसूती तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF सल्लागार असून त्यांना मध्य पूर्व मस्कन ओमान मध्ये 15 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे, जिथे त्यांनी सुमारे 17 देशांमधील विविध रुग्णांवर उपचार केलेले आहेत. तर नारी शक्तीचं आज उत्तम उदाहरण म्हणजे पल्लवी आणि डॉक्टर माधुरी आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा आजवरचा हा प्रवास नेमका कसा होता आणि हा प्रवासामध्ये त्यांना कोणकोणती आव्हानं आली आणि त्या आव्हानांवर त्यांनी कशा पद्धतीने त्या सामोऱ्या गेलेल्या आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. पुन्हा एकदा तुम्हा दोघींचं मनापासून स्वागत आहे. पल्लवी मॅम, मला तुमच्यापासून सुरुवात करायचं आहे. सिल्वर इव्हेंट्स अँड कॉर्पोरेट गिफ्ट या कंपनीची सुरुवात कशी झाली, या संपूर्ण प्रवासाची सुरुवात कशी झाली? माझी सिल्वर इव्हेंट्स कंपनी मी ही 2007 रोजी साली चालू केली आहे. आणि कंपनी चालू करायच्या अगोदर मला एक उत्साह होता आणि स्वतः काहीतरी करायचं आहे आयुष्यात. हे माझं एक लहानपणापासून एक ध्येय होतं का मला स्वतःचं काहीतरी करायचं. आणि शाळेपासून आणि कॉलेजपासून मी इव्हेंट्समध्ये फार ॲक्टिव्ह होती, तर ती एक स्किल ऑटोमॅटिकली डेव्हलप झालेली. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये ऑलरेडी शिकत होती तेव्हाच मी साईड बाय साईड व्हॉलंटिअरिंगची कामं करायची इव्हेंट्समध्ये. त्यामुळे मला इव्हेंट्समध्ये काय होतं काय नाही होतं त्याची एक जाणकारी अगोदरपासूनच होती. म्हणजे जिथे एक जागेवर आपला अभ्यास चालू आहे, म्हणजे आपलं कॉलेज चालू आहे आणि एका जागेवर आपले इव्हेंट्स चालू आहे, या दोन्ही गोष्टी मी हँड इन हँड कंप्लीट केले. जेव्हा ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं त्याच्यानंतर मग मी 2007ला सिल्वर इव्हेंट्स म्हणून कंपनी फॉर्म केली. हळूहळू टप्प्याटप्प्याने क्लायंट्स जमा केले. त्याच्यानंतर मग 2014पर्यंत आपली एक फुल फ्लेज इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तयार झाली. आणि जशी माझी 2014पर्यंत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तयार झाली तर मला असं वाटलं का आता त्याच्यात मला काहीतरी अजून इंट्रोड्यूस करायचं आहे. आणि म्हणून मी कॉर्पोरेट गिफ्टिंग अजून एक कंपनी त्याच्यात इंट्रोड्यूस केली, ट्रॅव्हल अँड टुरिझम. ह्याच्यानंतर ही आपल्याला एक चौथी कंपनी ह्याच्यात इंट्रोड्यूस करायची आहे.
एक स्त्री म्हणून तुम्ही हा संपूर्ण तुमचा जो व्यवसाय आहे, एकट्या सांभाळतायत, खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. डॉक्टर माधुरी, तुमचं जे स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं, ते कसं तुम्ही पूर्ण केलं? कारण की आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे सुरुवातीला, की नागपूरच्या एका छोट्याशा खेडेगावातनं तुमचा हा संपूर्ण प्रवास झाला आणि थेट तुम्ही परदेशामध्ये जाऊन तिथल्या रुग्णांची देखील सेवा केलेली आहे. तर ह्या संपूर्ण प्रवासाची सुरुवात कशी झाली? स्त्रीचे जे सगळे पैलू असतात त्यातला सगळ्यात मोठा पैलू आणि शक्ती ती म्हणजे ती फार स्ट्रॉंग असते, ताकदवर असते. आणि मला वाटतं हेच एक कारण असतं की ती कुठलंही ध्येय जर मनात आणलं तर गाठू शकते. हेच एक आहे. आणि मी खूप लहान असतानापासून मला माझ्या मनात हेच होतं की मी डॉक्टर व्हावं. आणि तसं माझ्या आईवडिलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी माझ्यासाठी ते खेडेगाव सोडून एका शहरात आलेत. आणि मी मुलगी असूनही त्यांनी मुलीला एज्युकेट केलं, शिक्षित केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. ती आत्ताची गोष्ट नाही आहे, कारण आता जग प्रगत होत चाललं आहे. मी इथून 30 वर्ष आधीची गोष्ट सांगते. म्हणजे इथून 30 वर्ष आधी जे माझ्या आईवडिलांनी केलं त्यामुळे आज स्त्री शिक्षित झाली आणि तुमच्या समोर आहे. तर कठीण काहीच नाही. मी 3 वर्षाची असेल तेव्हा मी जेव्हा फॅमिली डॉक्टरकडे जायची तेव्हा मला माझे टॉईज खेळणी म्हणजे ते त्यांचं ॲप्रन, त्यांचं स्टेथोस्कोप आणि ते इंजेक्शन्स. तर मला आठवत नाही की मी डॉक्टरशिवाय काही कधी बनू शकले असते. तिथून माझा प्रवास सुरू झाला. मग खेडेगावातनं शहरामध्ये बसनी प्रवास करून, म्हणजे मी तेव्हा 6वीत होते, तिथून प्रवास करून मग नंतरचा प्रवास नागपूर आणि मग सेवाग्राम, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. म्हणजे मी डॉक्टर बनले हे देशाचं माझ्यावर ऋण आहे. आणि मी एकही पुस्तक विकत न घेता डॉक्टर बनले. कॉलेजच्या लायब्ररीमधनं अभ्यास करून मी डॉक्टर बनले आणि पहिल्या इंटर्नशिपच्या स्टायफंडमध्ये मी पुस्तकं विकत घेतली. तसा तो प्रवास. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे भारतात हो डॉक्टर बनून परदेशात जाऊन माझा देश मला बोलवत होता आणि मी परत इथेच आहे. सो मी 15 वर्ष बाहेर काढून परत मायदेशी येऊन मला जे देशाने डॉक्टर बनवलं ते मला परतफेड करायची होती, म्हणून मी इथे आले. आणि असा माझा हा छोटासा प्रवास आहे. सगळ्यांनी यातून प्रेरणा जर घेतली थोडीफार जरी तरी मला वाटतं आजचा प्रोग्राम खूप सफल होईल. स्त्रीमध्ये एक अद्भुत शक्ती असते, एक कला म्हणायला काही हरकत नाही, की तिच्याकडे संसार, मूल, घर हे सगळं सांभाळून स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती घराच्या बाहेर पडते. तर हे सगळं एकत्रित सांभाळण्याची एक कला तिच्याकडे असते, एक शक्ती तिच्याकडे असते. तर आणि ही सगळी जी शक्ती आहे ती शिक्षणामुळेच येते असं मला वाटतं. तर एखाद्या महिलेच्या जीवनामध्ये शिक्षणाला किती महत्त्व आहे? कारण की तुम्ही जसं मगाशी म्हटलात की अगदी कमी वयातच तुम्ही या व्यवसायामध्ये आलात, म्हणजे एकीकडे शिक्षण देखील घेत होतात आणि एकीकडे हा व्यवसाय देखील चालवत होतात. तर शिक्षणाचा तुम्हाला या व्यवसायामध्ये कसा उपयोग झाला? तर शिक्षणाचा भरपूर महत्त्व आहे आणि उपयोगही झाला. कारण मी तुम्हाला खरं सांगू तर शिक्षण मी ह्याकरता पूर्ण केलं कारण मला बिझनेस करायचं होतं हे मला अगोदरच माहिती होतं. पण मी शिक्षण पूर्ण ह्याकरता केलं कारण त्याच्या पाठी एक भीती होती का जर माझा बिझनेस नाही चालला तर मला जॉब तरी निदान भेटला पाहिजे. ह्याच्यात मी शिक्षण पूर्ण केलं. पण त्याचा उपयोग मला ॲक्च्युली बिझनेसमध्ये झाला. म्हणजे जे बिझनेस एथिक्स असतात, म्हणजे आता तुम्ही असं बघायला गेलात तर जे शिकले नाही आहेत ते पण बिझनेस करतात, ते देखील पुढे जातात. पण जर तुम्ही शिकला असाल, जर तुम्ही एज्युकेटेड आहात तर तुम्हाला खूप सोपं पडतं. तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट लवकर येतं, तुमचे स्ट्रगल थोडे कमी होतात आणि तुमचे बॉडी लँग्वेज, मग तुमचे बिझनेस एथिक्स हे अपने आप डेव्हलप होतात जसं जसं तुम्ही बिझनेसमध्ये जातात. आणि जसं तुम्ही बोललात का हां स्त्रीकडे एक दैवी शक्ती आहे. जर तिने कुठला विचार केला तर तिला पुरुष प्रधान जसं तुम्ही सांगितलं का इव्हेंट मॅनेजमेंट आहे, तर फक्त इव्हेंट मॅनेजमेंट नाही तर कुठल्याही गोष्टीत जर स्त्रीनी दृढ निश्चय केला की नाही ही गोष्ट मला करायची म्हणजे करायची आहेत तर कोणी तिला थांबवू नाही शकत. आणि अपार कष्ट आणि मेहनत ही कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला करायला लागते. डॉक्टर माधुरी, तुम्ही IVF-मध्ये तज्ज्ञ आहात, त्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की महिलांच्या कोणत्या समस्या असतात? केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्या देखील खूप वाढतात. तर त्या समस्या कोणत्या असतात? आणि IVF विषयी बोलायचं झालं तर स्त्री पुरुषांसाठी वंध्यत्व आता सध्या सामान्य झालंय का? त्याचं प्रमाण किती वाढतंय? तर आपल्या सवयी, हॅबिट्स ह्या खूप बदललेल्या आहेत. आता सेडेंटरी जी लाईफस्टाईल झाली आहे, कोणीही आधीसारखं जे आम्ही चालून शाळेत जायचो तसं कोणी जात नाही. सेडेंटरी लाईफ असल्यामुळे आणि फूड अवेलेबिलिटी ऑफ फूड जे आहे ते खूप जास्त आहे आणि व्यायाम फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे ऑफकोर्स आणि प्रदूषण
आणि त्याहूनही एक आणखीन मोठा आजार आहे तो म्हणजे स्ट्रेस. तर हे सगळं जर आपण कंबाईन केलं तर ह्याचा इफेक्ट फक्त आमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर होतो असं नाही, शरीराच्या सगळ्या अवयवांवर होतो. वंध्यत्वाचं प्रमाण आता वाढतच चाललं आहे. आपण ॲक्च्युली अशी अपेक्षा करायला हवी होती की आपण जसं प्रगत होतो शिक्षित बनतो तर इनफर्टिलिटी आणि वंध्यत्व यावर मात करायला हवी. सायन्स पण डेव्हलप झालेलं आहे तर ते कमी व्हायला हवं, पण असं न होता ते ॲक्च्युली वाढत चाललं आहे. आणि हे वाढण्याचं कारण वाढतं वय, ज्या वयामध्ये आपण बेबी प्लॅन करतो ते वय आता स्त्रीचं वाढलेलं आहे. आधीच्यासारखं 20 आणि 25 वर्षामध्ये कोणालाही आई व्हायचं नसतं. सगळ्यांना करिअर सेटल करायचं आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी, मॅरिड लाईफ जगायची असते आणि हे सगळं केल्यानंतर मग मातृत्व. तर ही जी मातृत्व थोडीशी मागे ठेवण्यात आलेली आहे ते एक खूप मोठं कारण आहे ज्याच्यामुळे आता इन्फर्टिलिटी वाढत चालली. आणि मग जसं मागे मी बोलले लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, तर त्याच्यामुळे प्रमाण मॅडम कमी न होता उलट वाढतच चाललं आहे. एक आणखी त्यामध्ये कारण असं आहे पुरुष वंध्यत्व, हेही आत्ता लाईफस्टाईलमुळे खूप वाढलेलं आहे. आणि ते जर कंबाईन केलं तर आता 6मधून 1 जोडपं याच्याशी झटत आहे वंध्यत्वाशी. सो इट इज दॅट बिग इम्पॅक्ट. त्यामुळे सगळ्या म्हणजे महिलांप्रमाणे पुरुषांनी देखील स्वतःची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं अगदी, आहे. अगदी. या प्रश्नाकडे मी तुमच्याकडे येणारच आहे की कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. पण पल्लवी मॅम, तुम्हाला विचारायचं की तुमची टीम खूप मोठी आहे आणि यू आर द कॅप्टन ऑफ द शिप, राईट? तर प्रत्येक इव्हेंट्सला अनेक आव्हानं येत असतील. अगदी इव्हेंट जरी छोटा असला तरी आव्हानं कशी येऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करता? जेव्हा मी बिझनेस चालू केला किंवा कुठलाही कोणी बिझनेस चालू केला तर सर्वप्रथम हा प्रश्न असतो का कुठला बिझनेस चालू करायचा आहे, नंबर 1 पॉईंट. मग त्याच्यानंतर मग हा बिझनेस सर्व्हाइव्ह होईल की नाही, नंबर 2 पॉईंट. हे तर मोठे अडथळे असतात. मग आपल्यात ती स्किल आहे का, आपल्यात ते टॅलेंट आहे का? तर ह्याच्यात म्हणून मी सांगते प्रत्येक स्त्रीला स्वतःला ओळखणं हे फार इम्पॉर्टंट आहे का ती काय करू शकते. आणि जेव्हा तिला कळतं ती काय करते, म्हणजे माझ्या हिशोबात पण जेव्हा मला कळलं का मी इव्हेंट करू शकते, त्याच्यानंतर मग तुम्हाला किती फायनान्स लागणार आहे या गोष्टीसाठी, हा दुसरा अडथळा, का किती भांडवल लागणार आहे. आणि जेव्हा आपण कुठल्या बिझनेसमध्ये आपले फायनान्स लावतो तेव्हा आपण तिकडे इमोशनली आणि फिजिकली आणि मेंटली कनेक्ट होतो. मग जेव्हा बिझनेस आपण चालू करतो तेव्हा अचानक खूप सारे असे कॉम्पिटिटर्स समोर येतात आणि मग जेव्हा ते येतात यू हॅव टू स्टँड आउट, का मला काहीतरी आता वेगळं करून दाखवायचं जर मला कॉम्पिटिशनमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर. आणि कुठेतरी तुम्हाला सर्व्हायवल पिरियड पण येतो. मग तुमच्याकडे एवढे एम्प्लॉईज आहेत, मग त्यांना तुम्हाला पगार द्यायचा आहे, मग त्यांना तुम्हाला ऑफिसचं रेंट द्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे बिझनेस अप अँड डाऊन असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायचं आहे, तुम्हाला पाठीनेही हटायचं आहे. मग त्याला बोलतात सर्व्हायवल पिरियड. मग त्याला सामोरी तुम्हाला जायला लागतं. हे अडथळा किंवा स्पीड ब्रेकर्सपेक्षा मी ह्याला पॉझिटिव्हली घेईन, कारण जर ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्याच नाही तर मग तुम्ही लर्निंग कसं करणार आणि तुम्ही बरोबर. पुढे कसं जाणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी फार पॉझिटिव्हली घेतल्यात. आणि ते यायलाच पाहिजे, त्यावेळेसच आपण शिकतो. खरं तर मातृत्वाच्या या संपूर्ण प्रोसेसमध्ये अनेकदा जोडपं आणि खास करून महिला भावनिकदृष्ट्या खूप जोडलेल्या असतात. तर अनेकांना आता सध्याच्या घडीला हा प्रश्न पडला असेल की IVF केल्यानंतर 100% रिझल्ट्स येतात का? IVF ही एक मॅडम नॅचरल प्रोसेस आहे. त्याला आपण कृत्रिम बेबी मेकिंग मशीन नाही म्हणू शकत. मातृत्व ही एक नॅचरल प्रोसेस आहे. आम्ही IVF स्पेशालिस्ट हे नेचर आणि महिला यांच्यामधला एक दुवा आहोत. आम्ही महिलेला नॅचरल प्रोसेसनी प्रेग्नंट करतो. IVFचा सक्सेस हा फक्त प्रोसेसवर डिपेंड नसतो. बरं. तर त्या महिलेची तब्येत, तिचं वय, तिची असणारी शारीरिक शक्ती आणि सोबत पुरुषही वंध्यत्व काही कारणे असतील तर ह्या सगळ्यांवर IVFचा सक्सेसही डिपेंड करतो. तर असं नाही आहे की IVF केलं आणि घरी घेऊन बाळ गेलं. सो IVF इज नॉट इक्वल टू बेबी. ॲक्च्युली लाईफ इज नॉट इक्वल टू 2 + 2 4. लाईफ ही खूप अनप्रेडिक्टेबल आहे. पण IVFनी बेबी होण्याचे सक्सेस नेचरपेक्षा खूप जास्त आहेत मॅडम. नेचरचा सक्सेस रेट 15% आहे आणि IVFचा एका सायकलचा 55% आहे. 3-4 सायकल IVFचे जर केले तर तो सक्सेस रेट मॅडम 90% जातो. म्हणजे बरं. जे कपल IVF करत आहे त्यांना 90% बाळ होणार आहे. मग तुम्हाला ते तेवढं धैर्य ठेवायचं आहे, पेशन्स ठेवायचं आहे. तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट इव्हेंट्स करता, अनेक इव्हेंट्स करता मोठमोठे, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात नाही, ते म्हणजे समाजाचं जे देणं आहे ते. तुम्ही सामाजिक कार्य देखील करतात. माधुरी मॅम देखील सामाजिक कार्य अनेक करतात. तर पल्लवी मॅम, तुमच्या कंपनीमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, ते
ते कशा पद्धतीने केलेत आणि त्याचा अनेकांना फायदा झालाय त्याविषयी सांगा. मी एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे आणि बरं. जसं तुम्ही बोललात असं मला वाटतं का प्रत्येकाने जे बिझनेस करतात किंवा जे आज त्यांच्या पोझिशनवरती सक्सेसफुल आहे त्यांना एक समाजाला देणं 100% आहेच. खरं आहे. त्यामुळे आपल्या बिझनेसमधला 10% आपला हे समाजाला दिलंच पाहिजे. कारण आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला बाकी सगळ्यांना पण पुढे घेऊन गेलं पाहिजे अशी माझी व्ह्यूज आहेत का आपल्याला असं केलं पाहिजे. त्यासाठी सामाजिक उपक्रमासाठी आम्ही जे टीनेजर फिमेल्स आहेत किंवा यंगस्टर्स फिमेल आहेत त्यांच्यासाठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अरेंज करतो. जे होम मेकर्स आहे, हाऊस वाईफ्स आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही अनेक कार्यक्रम आयोजित करतो. जसं हळदी कुंकू झालं किंवा मंगळागौर झाले किंवा त्यांचे होम मिनिस्टर किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम हे आम्ही आयोजित करतो. परत मेसेज एकच आहे का तुम्ही बाहेर या आणि एक तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे त्याच्यावरती तुमचे जे स्किल्स आहेत आणि ते तुम्ही प्रस्तुत करा, तुम्ही दाखवा, तुमचा कॉन्फिडन्स बाहेर येऊन दे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामार्फत आपण मार्गदर्शन देखील करतो त्यांना की आज महिला ज्या आहेत ते अशी कुठली गोष्ट नाही आहे जी नाही करू शकते. बघा मला तर एवढंच बोलायचं प्रत्येक महिलांना की तुमच्यामधली स्किल तुम्ही डेव्हलप करा. त्याच्या पाठी कारण आहे. जरुरी नाही आहे का प्रत्येक महिलेनी एक बिझनेस केला पाहिजे ही गरज नाही आहे. पण तुम्ही एक स्किल डेव्हलप करून ठेवा. कारण मी तुम्हाला सांगितलं सगळे दिवस सेम नसतात आणि एक महिलेवरती पूर्ण फॅमिलीची जबाबदारी असते. तिला पूर्ण फॅमिली बघायची असते. तिला तिचा जॉब असेल तर जॉब बघायचा आहे, घर बघायचं आहे. आणि त्यावेळी समजा जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा जॉब गेला, कधी डाऊनफॉल आला तर एक महिलाच असते जी पूर्ण घर सांभाळते. कारण ती तेवढी सक्षम आहे आणि तिच्याकडे तेवढी ताकद आहे. मग अशी एकदा कधी सिच्युएशन झाली तर एका महिलेने काय केलं पाहिजे त्याच्यासाठी तिच्याकडे एक स्किल डेव्हलप्ड असली पाहिजे ज्याच्याने तिला कुठे जायची गरज नाही पडली पाहिजे. तर जे उपक्रम आम्ही राबवतो त्याच्या मागचा हेतू हाच असतो का तुम्ही इंडिपेंडेंट व्हा. करिअर घडवण्याच्या मागे सगळेजण इतके पळतायत की आजच्या युगामध्ये फॅमिली प्लॅनिंग जे आजकाल सगळेजण करतात ते अनेकदा उशिरा होत आहे. तर अशा वेळेस IVF तंत्रज्ञान कसं महत्त्वाचं ठरतंय? आज लग्न नाही करायचं, करिअर सेटल करायचं आणि आता बाळ नको आहे तर ते प्रिव्हेंट कसं करता येईल. उद्या जेव्हा मला बाळ हवं आहे तेव्हा माझं वय कदाचित 30-35 झालेलं असेल आणि त्यावेळेला जर मला बाळ हवं आहे IVF टेक्नॉलॉजीमध्ये फ्रीजिंग म्हणजे सूक्ष्म अंडी किंवा एग फ्रीजिंग किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग ही टेक्नॉलॉजी इतकी प्रगत आहे की आज तुम्ही 25 वर्षाचे किंवा 30 वर्षाचे असताना तुमची अंडी फ्रीज जर केली आणि जर तुम्हाला इथून 5 वर्षानंतर बाळ हवं आहे तर तुम्ही स्वतःची अंडी वापरून ते बाळ आई होऊ शकता. तिला कोणी म्हणू शकत नाही तुझं करिअर थांबव जरा 2 वर्ष आणि आता पहिले आई हो, हे नाही म्हणणार मग कोणी. सो IVFचा त्यामध्ये खरंच खूप वाटा आहे. मला वाटतं याचं अवेअरनेस थोडं कमी आहे. हो खरं आहे. तर अवेअरनेस वाढवण्यासाठी शाळेतनं त्याची सुरुवात व्हायला हवी. आज माझ्याकडे इतक्या एज्युकेटेड फिमेल्स येतात पण त्यांना खरंच माहिती नसतं की 30-35 वर्षाचं झाल्यानंतर त्यांची अंडी संपणार आहेत किंवा त्याची क्वालिटी कमी होणार आहे. शाळेत असताना वंध्यत्वाविषयी किंवा PCOD या महत्त्वाच्या विषयांवर देखील मुलांना शिक्षित करणं कितपत गरजेचं आहे? आईचं कर्तव्य आहे आपल्या मुलीची हेल्थ व्यवस्थित ठेवणे आणि मग ॲज अ डॉक्टर आमचंही ते कर्तव्य आहे. त्यासाठी जे आम्ही करत असतो आणि सगळ्यांनीच ते करावं. तर आहारावर खरंच लक्ष द्यावं. डायटिंग करू नये म्हणजे गरजेपुरतीच करावी. ओके. आणि मी म्हणेन की फक्त वजन कमी असणे हाही एक आजार आहे आणि वजन जास्त असणे हाही एक आजार आहे. तर ओबेसिटी जी आत्ता आपल्याला बघायला मिळते जी 10 वर्ष आधी खूप फार कमी होती त्यावर लक्ष ठेवायला हवं. कारण त्यामुळेच PCOD हे आजार होतात आणि PCOD लीड्स टू मेनी डिझिजेस. खूप त्या प्रॉब्लेम्स होतात. स्किन, हेअरफॉल, आपण सगळे ह्यांचे ट्रीटमेंट घेत असतो पण मूळ कारण ते नसतं. मूळ कारण तुमचं आहार, तुमची ओबेसिटी, हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, अनियमित मासिक पाळी, मग पुढे जाऊन इन्फर्टिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींना मग पुढे जावं लागतं. हे जर नाकारायचं असेल किंवा आपल्याला पुढे प्रवास कठीण करायचा नसेल, सोपा करायचा असेल तर स्कूल, कॉलेजेस तिथे अवेअरनेस प्रोग्राम अगदी सगळ्यांनीच घ्यायला हवे. त्यासाठी डॉक्टर असण्याची खरंच गरज नाही आहे. नक्कीच. हो. आज तुम्ही माधुरी मॅम IVF आणि वंध्यत्व काय असतं, PCOD काय आहे, डाएट काय, या संपूर्ण विषयावर जी माहिती दिलीत नक्कीच जनजागृती झाली असेल अनेकांच्या मनामध्ये या I hope विषयाचे. हो नक्कीच. कारण की खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे दोघींनी देखील. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न दोघींना अगदी थोडक्यात सांगा की आपल्या आज महिला प्रेक्षक जे आहेत त्यांना जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल? पल्लवी मॅम.
एक मेसेज महिलांसाठी हे आहे का तुम्ही कुठलीच आजार अंगावर काढू नका, स्वतःवरती प्रेम करा आणि योग्य वेळी डॉक्टरला जाऊन प्रत्येक गोष्ट दाखवा. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी कुठलीच गोष्ट अशक्य अशी नाही आहे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, कारण महिलांमध्ये एक शक्ती आहे आणि एक ताकद आहे आणि कॉन्फिडन्स आहे. तर तुम्ही प्रयत्न करा आणि जरी तुम्ही हरलात तर हरल्यानंतर जिंकण्याची मजा वेगळी असते. आणि खरंय. हां, आणि प्रयत्न करा जर हरलात तर, कारण दरवेळी हार नसते. डॉक्टर माधुरी, मी स्त्रियांना म्हणेल, सगळ्यात आधी तुम्हाला बाळ होत नाही त्याचं प्लीज गिल्ट घेऊ नका. हा काही तुमच्यामधला दोष नाही आहे, तुम्ही केलेली काही चुकीची कामं नाही आहेत. हा एक आजार आहे. पॉसिबल आहे की हा आजार तुम्हाला नसेलच पण तुमच्या पार्टनरला असू शकेल. तर इट इज नॉट यू हू टू बी ब्लेम फॉर. तुम्ही डॉक्टरांची भेट घ्या आणि वेळेत घ्या. वेळेत जर भेट घेतली तर तुम्हाला कदाचित IVFची गरज नाही पडणार, लागणार, बरोबर. नाही लागणार आणि त्याआधीच तुम्हाला ते बाळ होईल. आहारावर प्लीज प्लीज लक्ष ठेवा आणि मी एक म्हणेन, वजन वाढवू नका. अगदी प्लीज नको. खूप फर्टिलिटी चॅलेंजेस येतात, तर हेल्थ इज वेल्थ जसं मॅडम म्हणाल्या तशा ते नक्कीच करा. आणि वंध्यत्व काय आपण सोबत मिळून सॉल्व्ह करू शकतो. माझं असं ध्येय आहे की कोणीही बिना अपत्याने राहू नये. ती चॉईस असावी, मला बाळ हवंय की नको. नक्कीच. आज आपल्या या संपूर्ण चर्चेतून एकच निष्पन्न झालं, ते म्हणजे करिअर देखील घडवा आणि करिअरसोबत स्वतःच्या तब्येतीची देखील आणि काळजी घ्या. आणि खरं तर तुमच्या दोघींचं ध्येय एकच आहे की स्वतःप्रमाणे तुम्ही इतरांचा देखील विकास करताय. आणि आजच्या या संपूर्ण चर्चेमधून मला एकच म्हण आठवते किंवा एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे की कोणीतरी असं म्हटलंय की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. तर मला असं वाटतं फक्त कुटुंबाचा नाही तर संपूर्ण जगाचा, संपूर्ण समाजाचा विकास होतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तुमच्या दोघींच्याही पुढील वाटचालीकरता झी24 तासकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. महिला दिन विशेष या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय.